श्री महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री श्री गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. श्री हरिहराय नमः. संकेते अथवा हास्ये करून भलत्यामिषे घडो शिवस्मरण. न कळत परिसलो हा लागून जगडता सुवर्ण करीतसे. न कळत प्राशितामृत अमरकाया होय यथार्थ. औषध नेणत भक्षिता परी रोग हरे तत्काळ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणे नवम स्कंधे अथ 22 पांचाल, कौरव आणि मगध देशीय राजांच्या वंशाचे वर्णन. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, दिवोदासाचा पुत्र मित्रेयू होता. मित्रेयूचे च्यवन, सुदास, सहदेव आणि सोमक असे 4 पुत्र होते. सोमकाचे 100 पुत्र होते. त्यापैकी सर्वात थोरला जंतू आणि सर्वात लहान पृषत होता. पृषताचा पुत्र द्रुपद हा होता. द्रुपदाची द्रौपदी नावाची कन्या आणि दृष्टद्युम्न नावाचे पुत्र होते. दृष्टद्युम्नाचा पुत्र दृष्टकेतू होता. भरमेश्वाच्या वंशात उत्पन्न झालेले हे राजे पांचाल म्हणविले जातात. अजमीढाचा दुसरा पुत्र वृक्ष होता. त्याचा पुत्र संवरण. संवरणाचा विवाह सूर्याची कन्या तपती हिच्याशी झाला. तिच्यापासून कुरुक्षेत्राचा स्वामी कुरु याचा जन्म झाला. कुरुचे परीक्षित, सुधन्वा, जन्नू आणि निषधाश्व असे 4 पुत्र होते. सुधन्वाला सुहोत्र, सुहोत्राला च्यवन, च्यवनाला कृती, कृतीला उपरिचर वसू आणि उपरिचर वसूला बृहद्रथ इत्यादी अनेक पुत्र झाले. त्यामध्ये बृहद्रथ, कुशांब, मत्स्य, प्रत्यर्ग, चेदीप इत्यादी चेदी देशाचे राजे झाले. बृहद्रथाचा पुत्र कुशाग्र होता. कुशाग्राचा ऋषभ, ऋषभाचा सत्यहित, सत्यहिताचा पुष्पवान आणि पुष्पवानाचा जहू नावाचा पुत्र होता. बृहद्रथाच्या दुसऱ्या पत्नीच्या गर्भापासून एका शरीराचे 2 तुकडे उत्पन्न झाले. त्यांना त्यांच्या मातेने बाहेर फेकून दिले. तेव्हा जरा नावाच्या राक्षसीने जिवंत हो, जिवंत हो म्हणून खेळत खेळत ते दोन्ही तुकडे एकमेकांना जोडले. त्या जोडलेल्या बालकाचे नाव जरासंध असे झाले. जरासंधाचा पुत्र सहदेव, सहदेवाचा सोमापी आणि सोमापीचा पुत्र श्रुतश्रवा झाला. कुरुचा ज्येष्ठ पुत्र परीक्षित याला काही संतान झाले नाही. जन्नूचा पुत्र सुरथ होता. सुरथाचा विदुरथ, विदुरथाचा सार्वभौम, सार्वभौमाचा जयसेन, जयसेनाचा राधिक आणि राधिकाचा पुत्र अयुत हा होता. अयुताचा क्रोधन, क्रोधनाचा देवातिथी, देवातिथीचा ऋष्य, ऋष्याचा दिलीप आणि दिलीपाचा पुत्र प्रतीप. प्रतीपाचे देवापी, शंतनू आणि बाण्णिक असे 3 पुत्र होते. देवापी आपल्या पित्याचे राज्य सोडून वनात निघून गेला. म्हणून त्याचा लहान भाऊ शंतनू हा राजा झाला. पूर्वजन्मी शंतनूचे नाव महाभीष असे होते. तो ज्या वृद्धाला आपल्या हाताने स्पर्श करी तो तरुण होऊन त्याला पूर्वीसारखाच आनंद मिळत असे. याच अद्भुत शक्तीमुळे त्याचे नाव शंतनू असे पडले. एकदा शंतनूच्या राज्यात 12 वर्षे इंद्राने पाऊस पाडला नाही. यावर ब्राह्मण शंतनूला म्हणाले, तू थोरला भाऊ देवापी याचा अगोदर विवाह करून अग्निहोत्र स्वीकारलेस म्हणून तू परिवेत्ता आहेस. यामुळेच तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही. आता जर तुला आपले नगर आणि राष्ट्र यांची उन्नती पाहिजे असेल तर ताबडतोब मोठ्या भावाला राज्य परत दे. जेव्हा ब्राह्मणांनी शंतनूला असे सांगितले तेव्हा त्याने वनात जाऊन देवापीला राज्य स्वीकारण्याची विनंती केली. परंतु शंतनूचा मंत्री अश्मरात याने अगोदरच त्याच्याकडे
काही ब्राह्मण असे पाठवले होते की ज्यांनी वेदांना दूषण देणाऱ्या वचनांनी देवापीला वेदमार्गापासून परावृत्त केले होते. त्यामुळे तो वेदांची निंदा करू लागला. म्हणून तो राज्याधिकाराला अपात्र ठरला आणि मग शंतनूच्या राज्यात पाऊस पडला. देवापी अजूनही योग साधना करीत कलाप ग्रामात राहत आहे. जेव्हा कलियुगात चंद्रवंशाचा नाश होईल तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी तो त्याची पुन्हा स्थापना करील. शंतनूचा लहान भाऊ बाल्लिक याला सोमदत्त नावाचा पुत्र झाला. सोमदत्ताला भूरी, भूरिश्रवा आणि शल असे 3 पुत्र झाले. शंतनूपासून गंगेला नैष्ठिक ब्रह्मचारी भीष्म नावाचा एक पुत्र झाला. तो सर्व धर्म जाणणाऱ्यात अग्रगण्य, भगवंतांचा भक्त आणि परमज्ञानी होता. तो वीरसमूहांचा अग्रगण्य नेता होता. त्याने आपले गुरु परशुराम यांना सुद्धा युद्धात पराक्रमाने संतुष्ट केले होते. शंतनूला दाशराजाची कन्या सत्यवतीपासून 2 पुत्र झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगदाला चित्रांगद नावाच्या गंधर्वाने मारले. शंतनूचा विवाह होण्यापूर्वी या सत्यवतीपासून पराशरांना भगवंतांचे साक्षात कलावतार वेद संरक्षक भगवान कृष्णद्वैपायन व्यासमुनी झाले. मी त्यांच्याकडूनच या श्रीमद भागवत महापुराणाचे अध्ययन केले आहे. हे पुराण अत्यंत रहस्यमय आहे. म्हणूनच माझे वडील भगवान व्यासांनी आपल्या पैल इत्यादी शिष्यांना सोडून शांत अशा मला शिकविले. शंतनूचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य याने स्वयंवरातून बळजबरीने आणलेल्या काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह केला. विचित्रवीर्य त्यांच्यात अत्यंत आसक्त झाल्यामुळे त्याला क्षयरोग झाला आणि त्याचा मृत्यू झाला. माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासांनी आपल्या संतानहीन भावाच्या पत्न्यांपासून धृतराष्ट्र आणि पांडू अशा 2 पुत्रांना जन्म दिला. तसेच त्याच्या दासीपासून विदुराला जन्म दिला. धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी. तिला 100 पुत्र व 1 कन्या झाली. त्यापैकी सर्वात थोरला दुर्योधन. कन्येचे नाव दुःशला असे होते. पांडूची पत्नी कुंती. शापित पांडू स्त्री सहवास करू शकत नव्हता. त्याची पत्नी कुंती हिला यमधर्म, वायू आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन नावाचे 3 पुत्र झाले. हे तिघेही महारथी होते. पांडूच्या दुसऱ्या पत्नीचे नाव माद्री असे होते. दोन्ही अश्विनी कुमारांपासून तिला नकुल आणि सहदेव असे 2 पुत्र झाले. या 5 पांडवांच्या द्वारा द्रौपदीपासून तुझ्या 5ही चुलत्यांचा जन्म झाला. यापैकी युधिष्ठिराच्या पुत्राचे नाव प्रतिविंध्य असे होते. भीमसेनाचा पुत्र श्रुतसेन, अर्जुनाचा श्रुतकीर्ती, नकुलाचा शतानिक आणि सहदेवाचा श्रुतकर्मा. यांखेरीज युधिष्ठिराला पौरवी नावाच्या पत्नीपासून देवक आणि भीमसेनाला हिडिंबेपासून घटोत्कच व कालीपासून सर्वगत नावाचा पुत्र झाला. पर्वतकुमारी विजयेपासून सहदेवाचा सुहोत्र आणि करेणुमतीपासून नकुलाला निरमित्र झाला. नागकन्या उलुपीपासून अर्जुनाला ईरावान आणि मणिपूर नरेशाच्या कन्येपासून बभ्रुवाहनाचा जन्म झाला. बभ्रुवाहन कराराप्रमाणेच मातामहांचाच पुत्र मानला गेला, कारण अगोदरच तसा निर्णय झाला होता. अर्जुनाला सुभद्रा नावाच्या पत्नीपासून तुझा पिता अभिमन्यू झाला. वीर अभिमन्यूचे सर्व अतिरथींना जिंकणे सर्व ज्ञात आहेच. त्याच्यापासूनच उत्तरेच्या ठिकाणी तुझा जन्म झाला. ज्यावेळी कुरुवंश नष्ट झाला होता तेव्हा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तू सुद्धा जळून गेला होतास. परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या प्रभावाने तुला मृत्यूच्या जबड्यातून सोडविले. हे राजा, तुझे हे जनमेजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन असे पराक्रमी पुत्र आहेत. तक्षक डसल्यामुळे तुझा मृत्यू झाला हे समजल्यानंतर जनमेजय क्रोधाने सर्व यज्ञ करून अग्निकुंडात सर्पांचे हवन करील. तो कावशेय तुराची
पुरोहित म्हणून नेमणूक करून अश्वमेध यज्ञ करील आणि सगळीकडून सर्व पृथ्वीवर विजय प्राप्त करून यज्ञांच्या द्वारा भगवंतांची आराधना करील. हे राजा, जन्मेजयाचा पुत्र शतानिक होईल. तो याज्ञवल्क्य ऋषींपासून तिन्ही वेदांचे आणि कर्मकांडांचे तसेच कृपाचार्यांकडून अस्त्रविद्येचे शिक्षण प्राप्त करील आणि शौनकांकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेईल. शतानिकाचा सहस्रानिक, सहस्रानिकाचा अश्वमेधज, अश्वमेधजाचा असीम कृष्ण आणि असीम कृष्णाचा पुत्र नेमिचक्र हा होईल. जेव्हा हस्तिनापूर गंगा नदीत वाहून जाईल तेव्हा तो कौशांबीपुरीमध्ये सुखाने राहील. नेमिचक्राचा पुत्र होईल चित्ररथ, चित्ररथाचा कविरथ, कविरथाचा वृष्टिमान, वृष्टिमानाचा राजा सुषेण, सुषेणाचा सुनीत, सुनीताचा नृचक्षु, नृचक्षुचा सुखीनल, सुखीनलाचा परिप्लव, परिप्लवाचा सुनय, सुनयाचा मेधावी, मेधावीचा नृपंजय, नृपंजयाचा दुर्व आणि दुर्वाचा पुत्र तिमी हा होईल. तिमीपासून बृहद्रथ, बृहद्रथापासून सुदास, सुदासापासून शतानिक, शतानिकापासून दुर्दमन, दुर्दमनापासून वहीनर, वहीनरापासून दंडपाणी, दंडपाणीपासून निमी आणि निमीपासून राजा क्षेमकाचा जन्म होईल. अशा प्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचे उत्पत्ती स्थान असलेल्या सोमवंशाचे वर्णन ऐकविले. देव आणि ऋषी या वंशाचा आदर करतात. हा वंश कलियुगामध्ये राजा क्षेमकाच्या बरोबरच समाप्त होईल. आता मी भविष्यात होणाऱ्या मगध देशाच्या राजांचे वर्णन करून सांगतो. सहदेवापासून मार्जारी, मार्जारीपासून श्रुतश्रवा, श्रुतश्रवापासून अयुतायू आणि अयुतायूपासून निरमित्र नावाचा पुत्र होईल. निरमित्राचा सुनक्षत्र, सुनक्षत्राचा बृहत्सेन, बृहत्सेनाचा कर्मजित, कर्मजिताचा श्रुतंजय, श्रुतंजयाचा विप्र आणि विप्राचा पुत्र शुची हा असेल. शुचीपासून क्षेम, क्षेमापासून सुव्रत, सुव्रतापासून धर्मसूत्र, धर्मसूत्रापासून शम, शमापासून द्युमत्सेन, द्युमत्सेनापासून सुमती आणि सुमतीपासून सुबलाचा जन्म होईल. सुबलाचा सुनीत, सुनीताचा सत्यजित, सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल. हे सर्व बृहद्रथ वंशाचे राजे होतील. यांचा शासनकाल 1000 वर्षांचा असेल. अध्याय 22 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया नवमस्कन्धे 22ोऽध्यायः. ऋषिकेशमेवाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. पिता आणि माता सखा बंधू माझा, मला पूर्ण आधार हा एक तुझा. सदा संकटी धावतु सावराया, क्षमा कर श्री सद्गुरुराया. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.